माझी राज ठाकरेंची चर्चा झाली। त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। एनईपी देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा। मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली। ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास 3 वर्ष चर्चा झालेल्या आहेत, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत, आणि त्यानंतर हे 3 भाषांचं सूत्र आपण स्वीकारले। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेल्या या उत्तरानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केला आहे। आपण बघूया तर नेमका काय सवाल केलेला आहे राज ठाकरेंनी। एकीकडे राज ठाकरेंनी काही सवाल उपस्थित केले होते, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। त्यानंतर विषय पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचा चाललेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण आत्ताच एका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावं लागेल, म्हणून पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल। सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतोय आणि त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। पान क्रमांक 13 मध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्यांशिवाय शिकवीमध्ये आणि त्याचबरोबर इयत्ता 3री नंतर 2री मध्ये सुद्धा शिकवावी असं म्हटलेलं आहे। 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर लादलेलं नाही, भाषा लादली जाणार नाही। पहिलीपासून ते हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटलेलं आहे असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। त्यामुळे आता राज ठाकरेंनी हा जो दुसरा सवाल उपस्थित केला आहे त्याच्यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण येतं, काय उत्तर दिलं जातं ते बघावं लागेल।